शर्मिष्ठ किचन मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण चटपटीत अशी गोड आंबट भगर करणार आहे। काही ठिकाणी या भगरीला वरई देखील म्हणतात। वरई केली की आपण एक वेगळी आमटी बनवतो, पण आपण आंबट गोड वरई जर केली तर आमटीची गरज पडत नाही। चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया। या ठिकाणी मी छोटी एक वाटीभर वरई घेतलेली आहे। त्यात आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ। भगर धुवून तयार आहे। आता मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर। साधारण 2 चमचे मी तूप टाकते। जिरं चांगलं फुलू द्यायचं। मिरची, बटाट्याचे असे काप करून घेतले होते मी बारीक बारीक। पाणी टाकते मी आता त्याच्यामध्ये। 3 वाट्या पाणी टाकलं। पाण्याला उकळ येऊ देऊ आणि मग आपण वरई टाकू। त्यात पाणी छान उकळलेलं आहे। आता आपण त्याच्यात वरई घालू। दाण्याचं कूट, साधारण 1 वाटी कूट घातला आहे तो। गूळ, चिंच मी धुवून भिजवून ठेवलेली होती। आता हे चिंचेचं गोळ टाकते। आंबट गोड आपल्या आवडीनुसार टाकायचं। चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकते। मी थोडस अजून अर्धी वाटी पाणी घालते, कारण ते छान मऊ लुसलुशीत झाले ना की छान लागते। आता कुकरचं झाकण ठेवून आपण 2 शिट्ट्या करून घेऊ। दोन शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर उघडून पाहू आपण। छान झाली बघा, एकदम मऊसूत छान आहे। तूप टाकून खूप सुंदर लागते ही भगर। तुम्ही सुद्धा खरंच करून पहा, तुम्हाला पण आवडेल। मला नंतर कमेंट मध्ये कळवा। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण खायला घेऊ। बघा, गरम गरम भगर आणि त्यावरती छान असं तूप टाकून अजूनच चव वाढते त्याची। तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला नक्की कळवा। धन्यवाद।